आज या ठिकाणी कैवल्यवासी श्रीमती शीलाबाई सुखदेव कुटे या माऊलीचा दशक्रिया विधी या ठिकाणी संपन्न होतो आहे. जातस्य ध्रुवमृत्युम ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद प्रदेहार्थेन त्वं शोचितुमर्हसि या द्वारकाधीशाच्या भगवतोक्तीप्रमाणे दिसे ते नासे घटिका यंत्र दैसे याप्रमाणे आपण सर्वजण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेलो आहोत. इथं प्रत्येकाला जन्म आणि मृत्यू या अटळ सत्याला सामोरं जावं लागतं. संसाराचे 4 नियम आहेत. जन्म, निष्ठा, त्या माऊलीचा दशक्रिया विधी या ठिकाणी संपन्न होतो आहे. गेल्या 5 तारखेला आपण त्यांच्या देहाला अंतिम निरोप दिला. आज आत्म्याला निरोप द्यायचा आहे. कारण देह आणि आत्म्याची मीमांसा भगवद्गीतेमध्ये आम्हाला द्वारकाधीश सांगतात. देह कसा आहे तर वासांशी जीर्णानी यथा विहाय नवाणी पुन्हाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णा नन्यानी सह्याती नवाणी. ज्याप्रमाणे जीर्ण झालेलं वस्त्र आपण बदलत असतो त्याप्रमाणे हा देह या यवनीतनं त्या यवनीत, त्या यवनीतनं या यवनीत सतत फेऱ्या मारत असतो. आणि म्हणून तो देह खऱ्या अर्थानं 5 तारखेला या ठिकाणावर आपण वाट लावलाय. परंतु जो आत्मा आहे ना, ज्या आत्म्याला खऱ्या अर्थानं परमात्म्यापर्यंत पोहोचवायचा आहे, त्या परमात्म्याच्या खऱ्या अर्थानं त्याचं आणि परमात्म्याचं होणारं मिलन, मृत्यू हा मुक्तिपथाचा खऱ्या अर्थानं शुभारंभ आहे. कारण मृत्यू आल्याशिवाय मुक्तिपथाकडे जाता येत नाही. आणि मृत्यूने खऱ्या अर्थानं त्या आत्म्याची आणि परमात्म्याची भेट होणार आहे. त्या आत्म्याची मीमांसा द्वारकाधीश आम्हाला सांगतात की नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदंत्याप न शोषयति मारुत. की जो शस्त्राने कापला जात नाही, जो वाऱ्याने सुकत नाही, जो पाण्याने भिजत नाही, असा अजरामर असलेला आत्मा हा परमात्म्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि म्हणून जन्म आणि मृत्यूच्या मधलं खऱ्या अर्थानं कधी न पूर्ण होणारा जो न आहे. पहा तुम्ही, जन्मशब्द आम्ही प्रत्येक वेळा पाहिलाय. जन्मशब्दातला ज पूर्ण आहे, जन्मशब्दातला म पूर्ण आहे, पण न अर्धा आहे. तो अर्धा न म्हणजेच खऱ्या अर्थानं जीवन आहे. आणि हे जीवन ज्या माऊलीनं जगलं त्या जीवनाला आज खऱ्या अर्थानं शेवटचा हा संस्कार आपल्याला करायचा आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये आम्ही 16 संस्कार करत असतो. माणसाच्या जन्माच्या आधी गर्भधान संस्कार होतात. माणसाच्या मृत्यूनंतर सुद्धा दशक्रिया विधीचा 10व्याचा संस्कार त्याच्यावरती होत असतो. अशा 16 संस्कारात तो जीवात्मा जातो आहे. हा आदरात्मक असलेला आत्मा खऱ्या अर्थानं परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याकरता ज्या गोष्टीची नितांत गरज आहे ना, ती म्हणजे खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण भक्तीची गरज आहे. कारण भगवंतांनी भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामधल्या भक्तियोगात आम्हाला सांगितलं की तो जो जीवात्मा आहे तो खऱ्या अर्थानं कसा असला पाहिजे, सतत नियोगी, तो सतत माझ्या चिंतनामध्ये रममान असला पाहिजे. माझ्या चिंतनामध्ये जो रममान होतो तो मलाच प्राप्त होतो. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम आमता सर्व पाप्यते मोक्षिष्यामि मांसुच. ते अभिवचन देणारा, छातीवरती हात ठेवून सांगणारा एकच द्वारकाधीश भगवान गोपालकृष्ण या भूतलावरती झालेला अवतार आहे. की ज्या अवताराने आम्हाला अभिवचन देऊन टाकलेलं आहे की फक्त तू सर्व धर्मांचा त्याग कर. मग धर्म कुठले? हा धर्म, तो धर्म, मुस्लिम धर्म असा धर्म नाही. खऱ्या अर्थाने जीवाचे जे देह धर्म आहेत, जीव धर्म आहेत, या जीव धर्मांचा देह धर्मांचा त्याग करून एकनिष्ठेने त्या परमेश्वराला शरण जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने परमेश्वर प्राप्तीकडे जाणं आहे. पहा तुम्ही, आजचा 10वा तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल. आज तुम्हाला इथं पिंडदानादी क्रिया दिसत नाहीत, काकस्पर्श दिसत नाही, आहे का नाही? आपल्याला थोडंसं वेगळं वाटत असेल. परंतु प्रत्येक धर्मशास्त्राचं, प्रत्येक तत्वज्ञानाचं एक मत आहे. उपदेश घेत असताना, मानभाव तत्वज्ञान स्वीकारत असताना पिंड म्हणजे हे देह, हे देह त्या श्री गुरुच्या हातावरती संकल्प सोडून खऱ्या अर्थानं अर्पण करून त्यांनी त्यांच्या हयातीतच अर्पण केलेलं आहे. मग त्यांनी अर्पण केलेलं पिंड आम्ही अर्पण करणारे कोण? म्हणजे खऱ्या अर्थानं हे पिंड त्या श्रीकृष्णाच्या आधीच अर्पण झालेलं आहे. त्या भगवंताला ते देह आधीच अर्पण झालेला आहे. म्हणून पिंडदानादी क्रिया इथं होत नाहीत. कारण पिंडदानादी क्रिया जर करायची असतील तर ती श्रीकृष्ण भक्ती घडणार नाही, ती देवता भक्ती घडणार आहे. भगवद्गीता याचंही उत्तर आम्हाला देते. यांती देवता देवा पितृ यांती पितृवता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्याची रूपी माम. तू भूताची भक्ती करशील तर भूताला पावन होशील, पितृंची भक्ती करशील तर पितृदेवतेला पावन होशील, आणि माझी भक्ती करशील तर मला पावन होशील. हे सांगणारं भगवद्गीतेचं वचन आहे. आणि म्हणून त्या श्रीकृष्णाला त्या लीन होत्या. म्हणूनच खऱ्या अर्थानं आपल्याला इथं पिंडदानादी क्रिया दिसत नाही. पिंडदानादी क्रिया करायच्या कशा करता तर त्या स्वर्गाकरता करायच्या आहे. आणि इथं स्वर्गाचं फळ तर आम्हाला अपेक्षित नाही. आम्हाला अपेक्षित फळ कुठलं आहे? अब्रह्मा भुवना लोका पुनरुक्ती न अर्जुन माम पेते तू कोणते पुनर्जन्माला विद्यते. की अर्जुना, तू जर माझी भक्ती केलीस
तू जर मला शरण आलास तर तुला प्राप्त काय होणार आहे? अब्रह्मा भुवना लोका, ब्रह्मलोकाच्या पलीकडे असलेलं जे माझं धाम आहे. न तद्वास येते सूर्य न शंको न पावक यद गत्वान निवर्तनते तद्धाम परमम, की जे असंख्य सूर्याने लखलखीत आहे, जिथे आनंदाचा महासागर भरलेला आहे. न तद्वास येते सूर्य न शंखो न पावक यद गत्वान निवर्तनते तद्धाम परमम, ज्या धामाला तू आलास ना तिथं तुला वापस यायची गरज नाही, अशा धामाला तू पावन होणार आहेस. आणि मग या धामाकरता ज्या माऊलीची अत्यंत निष्ठेनं श्रद्धेनं संयमानं चाललेली भक्ती होती, त्या भक्तीपोटी खऱ्या अर्थानं तिचं दानपिंड खऱ्या अर्थानं परमेश्वर चरणी केलेला आहे, त्या श्रीकृष्णाच्या चरणी केलेला आहे, त्या भगवंताच्या चरणी केलेला आहे, त्या साधनदात्या श्री चक्रधर महाराजांच्या चरणी केलेला आहे. आणि म्हणूनच इथं पिंडदानादी क्रिया दिसत नाही. पाहतो आपलं पिंड आपल्या हयातीत आपण जर खऱ्या अर्थानं परमेश्वराला अर्पण करून टाकलं, कारण आम्हाला स्वर्ग अपेक्षित नाही आहे. स्वर्गाबद्दल तर सांगताना तुकोबा सांगतात एका ग्रंथामध्ये, स्वर्गीचे ते अमर इच्छिताचे देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, स्वर्गातले जे अमर आहेत ते सुद्धा मृत्यूलोकात येण्याची इच्छा करतायत. तया इंद्रपणाची उटी उतरे सवेची येऊ लागती माघारे, पुरावा आहे. वैकुंठीचे असलेले द्वारपाल जय विजय ज्यांनी सनक संकादिकांना अडवलं आणि सनक संकादिकांना अडवल्यामुळे त्यांना शाप भेटला की तुम्हाला मृत्यूलोकामध्ये येऊन जन्म घ्यावा लागणार आहे. आणि घाबरलेले जय विजय त्यांना शरण आले आणि शरण आल्यामुळे त्यांना पुन्हा उत्शाप भेटला की तुम्ही विरोधात्मक भक्ती केली तर 6 जन्मात 3 जन्मात उद्धार, सकारात्मक भक्ती केली तर 6 जन्मात उद्धार. त्यांनी विरोधात्मक भक्ती पत्करली. त्या जय विजयाचा इथे जन्म झालेला आहे. पाहतो पुराणाच्या कथा आहेत आमच्याजवळ. हिरण्यकश्यपू आहे, रावण कुंभकर्ण आहे, कंस शशुपाळ आहे. हे 3 जन्म या जय विजयाचे इथं झालेले आहेत. पण स्वर्गाचं फळ आम्हाला अपेक्षित नाही आहे, कारण स्वर्गातनं वापस यायचंय. तया पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारे सवेची मृत्यू लोका. पुन्हा एकदा तिथे पुण्याची पावटी आमची संपली, पुण्याचा साठा आमचा संपला की आम्हाला पुन्हा मृत्यूलोकात यायचंय. म्हणून आम्हाला स्वर्गाचे फळ अपेक्षित नाही, आम्हाला फळ अपेक्षित आहे त्या परमेश्वर भक्तीचं, की जिथं गेल्यानंतर परत येण्याची गरज नाही. आणि म्हणून जिथं पिंडदानादी क्रिया आम्हाला दिसत नाही, की ज्या माऊलीने हा संपूर्ण संसार उभा करत असताना आज 2006 पासनं कैवल्य असे आप्पांचं खऱ्या अर्थानं ईश्वराकडे जाणं झालेलं आहे. 2006 पासनं या संपूर्ण संसाराला ज्या माऊलीनं आपल्या मायेनं आपल्या लळेनं उभं केलेलं आहे. पहा तुम्ही, संसार म्हटला की संसारामध्ये खऱ्या अर्थानं घराचा पाया हा बाप असतो आणि त्या घराचा कळस ही आई असते. पाया खचल्यानंतर कळस हा पडलाच पाहिजे. पण गेल्या 2006 पासून आज 25 पर्यंतचा कालखंड, मग ती बिमारी असेल, प्रपंचामधल्या येणारे अनेक संकट असतील, अनेक कष्ट असतील, या सर्व कष्ट सायासाला सहाय्य करत या माऊलीने हा संसार पुन्हा एकदा उभा केला. आपल्या मुलांवरती आपल्या पाल्यांवरती केलेली जी धर्माची संस्कार आहेत ना, या संस्काराने खऱ्या अर्थाने तरी आपलं जीवन यापन केलेलं आहे. आणि म्हणूनच जिथं पिंडदानादी क्रिया न होता मानवभाव तत्वज्ञानानुसार 10 दिवसा भितरी की जे ते पावे, हे आमच्या स्वामींचं जे तत्व आहे त्यानुसार या 10 दिवसाच्या मध्यंतरी जे ज्ञानिया भक्त आहेत, जे ईश्वराच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लीन आहेत, अशा ज्ञानिया पात्रांच्या ठिकाणी अन्नदानादी क्रिया इथे घडलेल्या आहेत. 10 दिवस अन्नदान सतत चालू आहे. अगदी मग आमचं काशी रिद्धपूर असेल, फलटण असेल, श्री क्षेत्र जाळीचा देव असेल, नाशिक परिसरातले असलेले सर्व संत असतील, या संतांपर्यंत ही सर्व पोहोचली आणि यांनी ती अन्नदानादी क्रिया करून आईच्या मुक्तीकरता खऱ्या अर्थानं त्यांनी प्रयत्न ते केलेले आहेत, की जे तत्वज्ञानाने शिकवलेले आहेत. कारण या 10 दिवसामध्ये जीवाला प्रतिदेय नावाची नरक मिळतात. जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला प्रतिदेय नावाचं नरक आहे. या प्रतिदेय नावाच्या नरकाला मानव तत्वज्ञान सांगता असं नाही, गरुड पुराणामध्ये सुद्धा हे जे आम्हाला शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे, की तिथं त्याला प्रतिदेय नावाचं नरक मिळत असतं. खूप मोठं असं पोट आहे, सागर पिऊन जावा एवढी ताण आहे, गाडीवर अन्न खाऊन टाकावं एवढी भूक आहे. परंतु ही भूक जरी असली, ही पाणी पिण्याची तहान जरी असली, तरी सुईसारखी मान आहे. त्या मानेत नाही ते पाणी जात नाही, ते अन्नही जात नाही. आणि मग या प्रतिदेयाच्या नरकाचे दुःख त्या जीवात्म्याला होत असतात. कारण 8 वर्षाचा झाल्यापासून हा एक गोष्ट सतत करत असतो, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हा सुगंध आहे, हा दुर्गंध आहे. सतत केलेल्या या क्रियेमुळे त्याला प्रतिदेय नावाची नरक झालेली आहेत. आणि या नरकातनं खऱ्या अर्थानं अन्नदानादी क्रिया ज्यावेळेस घडतील, वस्त्रदानादी क्रिया घडतील, दान ज्यावेळेस घडेल, ती ज्ञानिया पात्राच्या ठिकाणी, त्यावेळेस त्यातनं त्याला मुक्ती होणार आहे. आणि मग या प्रतिदेय नावाच्या नरकाकरता मुक्ती केलेली आहे. त्यांनी तर त्यांची मुक्ती आधीच जोडून ठेवलेली आहे. कर्मभूमीच्या पेटे नरते लाभले अवचटे, मुक्ती रक्त घेई जे गोमटे जाऊ मृत्यू पावे. मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या नामाला त्या अगदी अनन्य भावे अनुसरलेल्या होत्या.
अगदी गेल्या 25 तारखेला मी ज्यावेळेस भेटायला आलो तरी सुद्धा हातामधली ती स्मरणिका तशीच होती. परमेश्वराचा नामाचा तो धावा चाललेला होता. कारण त्या गाठीने खऱ्या अर्थानं परमेश्वराची आणि त्यांची गाठ बांधलेली आहे. आणि म्हणून या आईने, त्या माऊलीने खऱ्या अर्थाने जे जीवन यापन केलं ना, ते परमेश्वर चरणामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून तिची जी क्रिया आहे ती खऱ्या अर्थानं परमेश्वर चरणी समर्पित झाली पाहिजे. म्हणून आजचा धावा तुम्हाला हा थोडासा वेगळा वाटतो आहे. कारण इथं प्रत्येकाचा जन्म होणार आहे, पुनर्जन्माकडे प्रत्येकाला जायचं आहे. पण तो होत असताना शेवटची वासना आमची कशी असली पाहिजे, ही याचं उत्तर आम्हाला भगवद्गीता देते आहे. यमेव वापी स्मरण भाव ते जनते कलेवरम तम तमेव कोणते सदा तद्भाव भावित. शेवटच्या क्षणी तुमच्या मनामध्ये जो भाव असेल, जी वासना असेल, तो जन्म तुम्हाला भेटणार आहे. पहा तुम्ही, पुराणातली एक सुंदर कथा आहे. ज्या भारतात आम्ही राहतो ना, ज्या भारताचं नाव ज्या राजावरनं पडलं, तो राजा जडभरत, ज्यांनी शेवटच्या क्षणाला संपूर्ण राज्याचा वैभवाचा त्याग केला आणि संन्यास आश्रमामध्ये जाऊन पर्णकुटीमध्ये ज्याने आपलं जीवन यापन करायला सुरुवात केली, तो राजा जडभरत जंगलामध्ये राहतो आहे, वनफळांचं भोजन करतो आहे. आणि राहत असताना एकदा त्याच्या पर्णकुटी पुढे असलेल्या एका ओढ्यावरती एक हरिण पळत आलं. आणि पळत आलेल्या हरणाने त्या ओढ्यावरती उडी मारत असताना, छलांग मारत असताना त्या ओढ्याच्या पलीकडच्या काठाला जाईपर्यंत ते हरण गतप्राण झालं. पण गतप्राण होता होता त्याने एका पिल्लाला जन्म दिला. आणि त्या पिल्लाकडे पाहिल्यानंतर राजाला दया उत्पन्न झाली. राजा ओढ्याच्या पलीकडे गेला, त्या पिल्लाला उचललं, घेऊन आला, त्याला साफ केलं, त्याला दूध पाजलं, त्याला थोडासा तो हिरवा चारा द्यायचा. असे करता करता त्या हरणाच्या पाडसाचं लळा राजाला लागायला लागला. पर्णकुटीमध्ये कंदमुळं आपल्याकरताही आणायची, पिल्लाकरताही आणायची, त्याच्याकरता गवत आणायचं, कधीतरी भिक्षेतनं दूध आणायचं. आणि असं करता करता ते पाडस वाढवायला सुरुवात केली. पहा, ज्या राजाने संपूर्ण वैभव सोडलं, संपूर्ण अष्टभोग सोडले, त्या राजाला शेवटच्या क्षणाला ते पाडस मिळालं. त्या पाडसामध्ये राजाचा जीव गुंतला आणि शेवटचा राजाचा क्षण जवळ आलेला आहे. शरीर क्षीण झालं, राजा अगदी अंथरुणावरती खेळलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये राजा फक्त पिल्लाकडे बघत होता की आता माझ्यानंतर पिलाचं काय होईल. शेवटच्या क्षणी आम्हाला होतच ना. हा प्रपंच ज्या कष्टाने, ज्या सायासाने आम्ही उभा करत असतो, जाताना आमचं सुद्धा त्याच प्रपंचात लक्ष असतं. आम्हाला सुद्धा वाटतं माझ्यानंतर या प्रपंचाचं काय होईल, माझ्यानंतर मी कमावलेल्या इस्टेटीचं काय होईल. आमची वासना त्या प्रपंचात गुंतलेली आहे. राजाचं तेच झालं. ज्या राजाने संपूर्ण वैभव सोडलं होतं, अष्टभोग सोडले होते, त्याच्या प्रत्येक हाकेला, प्रत्येक श्वासाला अगदी शेवट उभे असायचे, असा असलेला राजा शेवटच्या क्षणाला त्या हरणाकडे पाहतोय की हरणाचं कसं होईल. कथा सांगते, राजा हरणाच्या जन्माला आला. वासनेची बीज राजा जन्मला हरणी गर्भी. त्या वासनेने त्या राजाला हरणाच्या गर्भात आणलेला आहे. आणि म्हणून शेवटच्या क्षणी आमची वासना असली पाहिजे की देव भेटावा, देव व्हावा. हीच वासना या माऊलीची आहे. शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी 4 दिवसापूर्वी आमच्या तपस्विनी भगिनी आरतीताई इथं आल्या. आणि ताई इथं आल्यानंतर ज्या दवाखान्यामध्ये त्यांनी मला एकच मला सांगा, फक्त माझ्या देवाच्या लीळा मला सांगा, माझ्या देवाचं प्राश्चित मला सांगा, की ज्या प्राश्चितानं खऱ्या अर्थानं मी केलेल्या माझ्या दोषांना क्षमा होणार आहे. सुदामाला सुदाम नगरी भेटली असं म्हटलं जातं. ती कृष्ण नामानेच भेटली, नक्कीच भेटली. पण सुदामाच्या जे 2 अश्रू होते ना, त्या अश्रूने त्याला सुदामाची नगरी दिलेली आहे. आणि म्हणजे ज्या माऊलीने प्राश्चित करून घेतलं, ज्या लीळा श्रवण केल्या, त्या लीळा श्रवणातून, त्या कथावार्तातून खऱ्या अर्थानं त्या मुक्तीपथाकडे गेलेल्या आहेत. मुक्ती रत्न घेई जे गोमटे जो मृत्यू पावे. शेवटच्या क्षणापर्यंत फक्त मला मुक्ती मिळावी, कारण मी हा प्रपंच उभा केलेला आहे. हा प्रपंच उभा करत असताना अनेक कष्ट झालेले असतील, अनेक दुःख झालेले असतील, अनेकांना दोष दिले असतील, अनेकांना दूषण दिलं असेल. दिलेल्या त्या दूषणातून, दिलेल्या त्या दोषातनं मला त्याच्यात लागलेले जे काही कर्म आहेत, त्या कर्माचा मला नाश करायचा आहे. कारण कर्म सोबत येणार, सोबत काहीच येत नाही. पहा तुम्ही, पत्नी येणार आहे, ती अगदी उंबरवठ्यापर्यंत येणार आहे. नातेवाईक सगळे सोयरे येणार आहे, फक्त स्मशानापर्यंत येणार आहेत. पण स्मशानानंतरचा जो चाललेला प्रवास आहे ना, गरुड पुराणामध्ये जी वैतरणी नावाची नदी आहे, ती ओलांडायची आहे. पहा तुम्ही, आम्हाला इथलचा प्रवास सुद्धा सोपा वाटत नाही. इथं सुद्धा प्रवास करताना आम्ही काय विचार करतो, जलद गाडी असली पाहिजे. अहो, तो तर तुम्हाला 1 वर्षाचा प्रवास करायचा आहे. यमलोकातला, यमपुरीतला जो प्रवास आहे, तो 13 महिने 1 वर्ष तुम्हाला करायचा आहे. त्या प्रवासाची तुम्ही तयारी करतात. पहा तुम्ही, गरुड पुराणामध्ये अगदी प्रत्येक गोष्ट तिथं दान द्यायला लावलेली, तिथं गादी द्यायला लावली, चप्पल द्यायला लावली, छत्री द्यायला लावली. का? त्याला तिकडे काटे टोचायला नको, छत्री द्यायला लावली, त्याला उन्हाचा त्रास व्हायला नको. प्रत्येक गोष्ट दान करून घेतली, कारण येणारा 13 महिन्याचा कालखंड हा भयावह त्या जीवात्म्याचा जाणारा.
तो जीवात्मा त्याच्या त्याच्या कर्माने तिकडे जाणार आहे. आणि मग तो जीवात्मा गेल्यानंतर त्या पिंडदानाची क्रिया केल्यावर आम्ही काकस्पर्शाची अपेक्षा करतो. काकस्पर्शाची कथा अजून वेगळीच आहे. पहा तुम्ही रामायण तुम्ही सर्व जाणते आहात, नाशिककर आहात, रामायण माहित नाही अशातला भाग नाही. रामायणातल्या अरण्य कांडामध्ये एक कथा येते. सीतामाईच्या सौंदर्याची व्याख्या भूतलावर तर होतीच, पण या माई सीताची व्याख्या खऱ्या अर्थानं देवलोकात सुद्धा सुरू झालेली आहे. ती सीतामाईसारखं सौंदर्य नाही. साधनदाता श्री चक्रधर महाराजांनी सुद्धा आमच्या सीतामाईच्या सौंदर्याची व्याख्या केलेली आहे की त्रेती सीतावरून. संपूर्ण त्रेतायुगामध्ये सीतामाईसारखं सौंदर्य कुणाचंच नाही आहे. आणि अशा असलेल्या सीतामाईच्या सौंदर्याची चर्चा वरती चाललेली होती. गंधर्व लोकांमध्ये ती चर्चा श्रवण झाली. आणि त्याच गंधर्वामधला एक गंधर्व, जयवंत नावाचा गंधर्व, हा आकाश मार्गाने चाललेला होता. तो या नाशिकच्या पंचवटीवरून जात असताना त्यांनी नेमकं त्या पंचवटीला खाली डोकून पाहिलं की खरंच सीतेच्या सौंदर्याची चर्चा तिथं चालू होती. नक्की सीतेचं सौंदर्य कसं असेल, ही सीता माऊली कशी दिसत असेल, म्हणून त्या सौंदर्याची ती विभीषणा वासना घेऊन तो जयवंत खाली आला. आणि खाली आलेल्या जयवंताने सीतामाईचं सौंदर्य निहाळायला सुरुवात केली. आणि त्याने कावळ्याचं रूप घेतलं. कावळ्याचं रूप घेऊन तो सीतामाईच्या खांद्यावरती बसला, चोच मारायला लागलेला आहे. आणि त्याच वेळेला श्रीराम ध्यानस्थ बसलेले, गर्भासनावरती बसलेले आहेत. सीतामाईने धावा सुरुवात केला श्रीरामांचा. पत्नी संकटात आल्यानंतर पतीचाच धावा करत असते. आणि जेव्हा श्रीरामांचा धावा चालू झाला त्याच वेळेला श्रीराम सुद्धा संकटात पडले. कारण आता नेमकं तपा करता बसलेले आहेत, जपा करता बसलेले आहेत. इथून जर उठायचं तर जपभंग होईल, न उठावं तर पत्नीला दिलेले जे वचन आहे 7 जन्माचा, तुझा सारथी म्हणून राहणार आहे, त्या वचनाचाही भंग होईल. त्यांनीच आपल्या त्या दर्भासनातली एक काडी उचलली, अभिमंत्रित केली आणि तिचं ब्रह्मास्त्र झालं. आणि ते ब्रह्मास्त्र त्या कावळ्याच्या दिशेने निघालं. आणि निघालेल्या कावळ्याच्या दिशेने ते ब्रह्मास्त्र ज्यावेळेस कावळ्याच्या बाजूला येत आहे त्यावेळेस कावळ्याच्या लक्षात आलं की आता आपण जीव जगणार नाही. कारण जे निघालेलं ब्रह्मास्त्र कोणाच्या हातातलं आहे? श्रीरामाच्या हातातलं आहे. श्रीरामाचं तर तुम्हाला सर्वांना चरित्र माहिती आहे. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी असलेले हे खऱ्या अर्थानं सामर्थ्यवान पुरुषाच्या हातातलं आलेलं ब्रह्मास्त्र माझा जीव वाचणार नाही. आणि जीव वाचण्याकरता कावळ्याची पळापळ चालू झाली. आणि पळणारा कावळा कैलासाला जाऊन पोहोचला. महादेवाने सांगितलं, काय आहे तुझी अडचण सांग मला. त्यांनी सांगितलं, माझ्या पाठीमागं ब्रह्मास्त्र लागलेला आहे, माझा मृत्यू जवळ आहे, मला वाचवा याच्यातनं. महादेवाने सांगितलं, हे माझ्या हातात नाही. विष्णूकडे गेला. विष्णूने सांगितलं, हे माझ्या हातात नाही. म्हणले, अरे ब्रह्मास्त्र कोणाचा, कोणता अस्त्र आहे? तुम्ही जीवाला जन्म देता, परंतु त्याचा मृत्यूपासून वाचवण्याचं सामर्थ्य तुमचंच आहे. तुम्ही मला वाचवू शकता, मला वाचवा यापासनं. त्या ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे ते ब्रह्मास्त्र आहे, मी दान करून टाकलेलं आहे. दान दिलेल्या वस्तू माझा हक्क नाही. ते ज्यांनी पाठवलं त्याच्याकडे तुला जावं लागेल. आणि मग या कावळ्याच्या रूपातला तो जयवंत नावाचा गंधर्व परत भूलोकावरती श्रीरामांच्या पुढे आला आणि श्रीरामाला शरण गेलेला. आणि शरण गेल्यानंतर श्रीरामाने सांगितलं, जो शरण आला त्याला मरण कसं आहे. आणि म्हणून श्रीरामाने सांगितलं की आता ब्रह्मास्त्र तर निघालेलं आहे, ते त्याचं काम करणार आहे. आणि म्हणून कावळ्याचा एक डोळा फोडला गेला. पहा तुम्ही, कावळ्याला एकाक्ष म्हटले जातं शास्त्रामध्ये. कावळ्याला एकच डोळा आहे. कावळ्यासारखी दृष्टी नाही, काकदृष्टी म्हटलं जातं. एकच डोळा आहे त्याला, एकाक्ष म्हटलं जातं. त्याचा एक डोळा फुटला. ब्रह्मास्त्रासोबत निघालेला शाप होता की तू अशीच घाण पाहत राहशील, अशीच घाण चिवडत राहशील. या शापाचा उशाप भेटला की तुला पितृपंधरवाड्यामध्ये तुला लोक बोलवतील, मिष्टान्न खायला देतील. आणि तू ज्या पिंडाला स्पर्श करशील तुझा 1000 वर्षात तू मुक्त होशील. कोणत्या पिंडाला? पुण्यवान पिंडाला. पहा तुम्ही, आमच्या पिंडाला कावळा शिवत नाही. आणि मग आम्ही विचार करतो, त्याने हे खाल्लं होतं, त्याने ते पेलं होतं, त्याच्याजवळ दारूची बाटली आणून ठेवा, त्याच्याजवळ आमका आणून ठेवा, मग पिंडा शिव. नाही, तिथं पुण्य गरजेचं आहे. जो पुण्यवान पिंड आहे त्याला पटकन कावळा शिवत असतो. आमचं पिंड कधी पुण्यवान झालं? कधीच नाही. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आम्ही पापच जोडत आलेलो आहोत. कुणाचं तरी सोयरीक तोडली असेल, कुणाचं तरी वाईटच चिंतलं असेल. जन्माला आल्यापासून आम्ही वाईटच करत आलो, मग शेवटी आमचा पिंड पुण्यवान कसा राहणार आहे? ही काकस्पर्शाची कथा आहे. आणि त्या कावळ्याच्या रूपात आम्ही आमच्या पूर्वजाला शोधायचं. ज्या पूर्वजाने खऱ्या अर्थाने आमचा देह, स्वतःचा देह स्वतःच्या हयातीमध्ये त्या परमेश्वरच्या अर्पण करून टाकला. त्या परमेश्वराच्या नामाच्या लाखोळ्या वाहिलेल्या आहेत की ज्या नामाने खऱ्या अर्थानं प्राप्तीकडे जाणार आहोत. द्वारकाधीश तर सांगतात की अंतकालेच मामेवा स्मरणमुक्ता कलेवरम. शेवटच्या क्षणी जरी तू माझं नाव घेतलंस तरी मी तुला या कलेवरातनं काढणार आहे.
पण इथं तर जन्मभर त्या ईश्वराचं नाव घेतलेलं आहे. नामेची प्राप्ती जीवा, खऱ्या अर्थानं त्या प्राप्तीकडे जाण्याचं त्या खऱ्या अर्थानं जीवात्म्यानं जोड जोडून ठेवलेली आहे. म्हणून त्या जीवात्म्याच्या प्रत्यार्थ इथं पिंडदान आदी क्रिया, प्राकस्पर्श असं कुठलंही नाही घडत. इथं घडतं फक्त परमेश्वर चरणी तो विडा अर्पण करून परमेश्वराला ती प्रार्थना करायची आहे की हे परमेश्वरा, आमच्या आईने खऱ्या अर्थाने जे कष्ट केले असतील, जे दोष जोडले असतील, त्या सर्व दोषांना क्षमा करून, कारण परमेश्वर जीवाची माता आहे. ज्या व्यासांनी संपूर्ण सार लिहिलेला आहे, पहा तुम्ही वैदिक परंपरेमध्ये उपनिषद, वेद आणि भगवद्गीता या 3 ग्रंथाच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठे काही सापडणार नाही. या व्यासांनी खऱ्या अर्थाने ज्या सगळ्यात शेवटी लिहिलं ना, तर ते लिहिताना एकच वचन लिहिलं होतं की त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू शशका त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव देव सर्व. तू सर्व माझा आहेस, तू माझी माता आहेस, तू माझं द्रव्य आहेस, तू माझा आहेस. तर परमेश्वराला ज्यावेळेस आपण माता म्हणतो ना, त्यावेळेस त्या मातेच्या ठिकाणी सगळं काही आहे, तो सर्व सामावून घेणार आहे. आणि म्हणून परमेश्वराने आम्हाला सामावून घ्यावं याकरता केलेली जी भक्ती आहे ना, ती परमेश्वर प्राप्तीकडे जात असते. शेवटच्या क्षण त्या जीवनात, त्या जीवात्म्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तो शेवटचा क्षण आला पाहिजे. पाहतोय आपण आईची अनेक उपमा करत असतो, परंतु मी या कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षापासून माझं येणं जाणं आहे. खऱ्या अर्थानं आईबाप असताना जी केल्या गेलेली सेवा असते ना, ती खऱ्या अर्थानं त्या आईबापालाही संतुष्ट करत असते आणि तुमच्या मृत्यू लोकामध्ये असलेल्या प्रपंचाला सुद्धा संतुष्ट करत असते. आणि म्हणून त्या आईची सेवा जिवंतपणे करणं गरजेचं आहे. मी बघितलंय, त्यांच्या सुना असतील, मुलं असतील, मुली असेल, मुलगी असेल, यांनी अगदी परोपरीने बाईची जी सेवा केली, त्या सेवेमधून खऱ्या अर्थानं त्यांना मातृत्वाचं फळ तर मिळणारच आहे. कारण त्या आईने तो प्रपंच उभा करत असताना दिलेली जी माया होती, त्या मायेच्या खऱ्या अर्थानं त्या ऋणात्मध्ये मुक्त होण्याकरता पूर्ण तयार आहेत, कारण त्यांनी ती सेवा परोपरीने केलेली आहे. ही सेवा तर शेवटपर्यंत टिकणार आहे. पहा तुम्ही आजची भयावह परिस्थिती आहे. आज आईबापांना आपण वृद्धाश्रमाकडे पाठवतो आहोत. ज्या आईबापाने हा प्रपंच उभा करत असताना, संसार उभा करत असताना अनेक कष्ट घेतले असतील, अनेक सायास केले असतील, त्या आईबापांना जर आम्ही वृद्धाश्रमात पाठवत असो तर आमच्या जन्माचं सार्थक कधीच होणार नाही. कारण मातृपितृभक्ती खऱ्या अर्थानं आजही गरजेची आहे, उद्याही गरजेची आहे. कारण मातृने तुम्हाला या जगाचं खऱ्या अर्थानं तुम्हाला हे जे जीवन दाखवलं ना, ते त्या आईच्या गर्भातून तुम्ही आलेले आहात. 9 महिने 9 दिवस ते कष्ट सायास सहन केलेले आहेत. सोपं नाही आहे ते. त्या गर्भाचे दुःख सांगताना चरपट पंजरीमध्ये शंकराचार्य आम्हाला सांगतात की पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, पुनरुपी जननी शयने कोठरम, भज गोविंदम मूढ मते भज गोविंदम. की त्या गर्भधानाची जी, गर्भसंस्काराची जी दुःख आहेत ना, ते अत्यंत वेदनादायी दुःख आहेत. पहा तुम्ही, आम्ही पुनर्जन्माची अपेक्षा करतो, परंतु त्या मातेचा पुनर्जन्म होत असतो आम्हाला जन्म देत असताना. आणि म्हणून त्या मातेच्या त्या कष्टांना आम्ही कुठेही पुरे पडू शकत नाही, परंतु तिची सेवा करून आम्ही त्यातून खऱ्या अर्थानं ऋणमुक्त होऊ शकतो. आणि म्हणून या परिवारानं पुरेपूर अशी बाईची सेवा करून खऱ्या अर्थानं या आईला मुक्तीपथाकडे नेलेला आहे. आणि म्हणून तिच्या जीवनामध्ये कुठल्याही अपेक्षा शिल्लक राहिल्या नव्हत्या. एकच अपेक्षा होती, ती फक्त ईश्वर भेटीची. कारण परमेश्वर भक्तीचा, परमेश्वराचा जो भक्त आहे ना, त्याच्या जीवनामध्ये एकच अपेक्षा असली पाहिजे, ती फक्त ईश्वर भेटीची आहे. कारण मला ईश्वर भेटला पाहिजे, देव व्हावा, देव भेटावा याकरता चाललेली आमची भक्ती आहे. मग ती कशी असली पाहिजे? सततम चिंत, सतत त्या परमेश्वराचं चिंतन असलं पाहिजे. संतुष्ट सततम योगी येतात्मा दृढ निश्चया मय्यर्पित मनोबुद्धी योमे भक्त समे प्रिय. आपली बुद्धी परमेश्वराला अर्पण असली पाहिजे. आपली बुद्धी प्रपंचाला अर्पण आहे. आपण घरी गेल्यानंतर, आता इथं आटल्यानंतर बरं वाटतं आपल्याला की नाही, आता इथून उठलं की आपण प्रपंचाकडे नाही पाहणार, परमेश्वराकडे पाहणार आहे, हे ऐकताना बरं वाटतं. घरी गेल्यानंतर आपण परत एकदा त्याच प्रपंचात गुंतत असतो की जो प्रपंचाबद्दल सांगताना आपण सुरुवातीला म्हटलं होतं की जातस्य ध्रुवमृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच दिसे ते नासे. जे दिसतं ते नासणार, नासाला पावणार आहे, तरी सुद्धा त्या नासाला पावणाऱ्या प्रपंचामध्ये आम्ही गुंतत असतो. या प्रपंचातनं आम्हाला जर सुटायचं असेल, परमेश्वर भक्तीकडे आम्हाला लागावं लागणार आहे. परमेश्वराच्या नामामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला तल्लीन व्हावं लागणार आहे. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या नामात तल्लीन होऊ ना, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये शेवटचा काल येणार आहे. पाहा तुम्ही, या चित्रामध्ये असंख्य भक्त आम्हाला पाहायला मिळतात. यामध्ये आमच्या सरोदनांना भेटलेला सगळ्यात पहिला भक्त होता निळभट्ट भांडारेकर, की ज्या भक्ताची थोडी खऱ्या अर्थानं सरोदनांनी स्वतःच्या श्रीमुखानं आम्हाला गाऊन दाखवलेली आहे की निळभट्ट भांडारेकर सारखा उठो बैसो कवनीच नेणे. पहा तुम्ही, आमचं बसणं उठणं सुद्धा चांगलं राहिलेलं नाहीये. आम्ही बसत असतानाही चांगले बसत नाही, उठतानाही चांगले उठत नाही, चालतानाही चांगले चालत नाही, बोलतानाही चांगले बोलत नाही. बोलणं तर कसं असलं पाहिजे? आमच्या देवासारखं असलं पाहिजे.
डोमेग्रामची घटना आहे. डोमेग्रामला सरोदनांना भेटण्याकरता एक ब्राह्मण आलेला आहे आणि आलेल्या ब्राह्मण लांबूनच येतो ना येतो तो सरोदन त्याला म्हणतात, या पंचगंगा हो, तुमच्या पंचगंगा निकेली असती. आणि हा ब्राह्मण म्हणतो, निवालो जी निवालो. आमचं बोलणं असं असलं पाहिजे की समोरच्याची दुःख आम्ही हरण केलं पाहिजे. कारण या ब्राह्मणाला 5 मुली होत्या, 5च्या 5 विधवा होत्या. याला समाज डिवचायचा. तुम्ही समाजाला फक्त कुठेतरी खोट सापडली पाहिजे, कुठेतरी जागा सापडली पाहिजे, तो त्याला खोचत असतो, बोलत असतो. समाजाला डिवचायचा, समाजाला खोचायचा. या पंचरांडा हो, जा पंचरांडा हो, तुमच्या पंचरांडाने केली असती, हा समाज याला सांगायचा. आणि हा दुःखिस्त व्हायचा की माझ्या मुली रांडा विधवा झाल्या म्हणून काय झालं, त्यांना रांडा म्हणतात. याला दुःख व्हायचं, अंतःकरणामध्ये हा पोळायचा. सर्वज्ञ म्हणतात, या पंचगंगा हो, आमचं बोलणं असं असलं पाहिजे की समोरच्याचं दुःख आम्हाला हलकं करता आलं पाहिजे. निर्भट्ट भांडारेकरांची स्तुती सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज आपल्या श्रीमुखातनं करतायत की बाई तयासारखे उठो बैसो कवनीच नेणे. त्याच्यासारखं उठणं बसणं कुणाला जमत नाही. कारण 16 वर्षाचा कालखंड निर्भट्ट भांडारेकरांचा आणि सर्वज्ञांचा आहे. 16 वर्षाचं संविधान निर्भट्ट भांडारेकरांना सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं भेटलेलं आहे. या 16 वर्षाच्या कालखंडामध्ये निर्भट्ट भांडारकरांनी आपली पाठ कधीच सर्वज्ञांना दाखवली नाही. पाठ आमची पूर्वी परंपरा होती, मंदिरात निघताना आम्ही पाठ मोरे निघायचो. देवाकडे तोंड करून पाठ दरवाजाकडे असायची. मंदिराचे दरवाजे छोटे असायचे. आता परत परंपरा बदलत चालल्या. निर्भट्ट भांडारेकरांनी 16 वर्षामध्ये आपली पाठ दाखवली नाही, पण 16 वर्षाच्या कालखंडामध्ये आलेल्या दुःखांना कधी देवापुढे मांडलेलं नाही, कधीच नाही. मौद्याची घटना आहे. मौद्याला ज्या सर्वज्ञांनी निर्भट्ट भांडारेकर दोघंच्या दोघं पोहोचले. भिक्षा अवसराचा कालखंड संपला, सायंकाळी मुक्कामाची वेळ झाली. त्यांनी बसायचं आसन असलेलं त्याचं सैनासन रचण्याची तयारी सुरू झाली आणि सैनासन रचत असताना निर्भट्ट भांडारेकरांना इंगळीने दंश केला. आता इंगळी दंशाच्या होणाऱ्या त्या असंख्य वेदना ज्या निर्भट्ट भांडारेकरांना व्हायला लागल्या ना, त्यावेळेस त्या वेदनाला असह्यता त्याने इतकी झाली की ते दुःख आता कसं सहन करायचं. पण त्यावेळेस सुद्धा निर्भट्ट भांडारेकर देवाच्या जवळ गेले आणि देवाच्या जवळ गेल्यानंतर निर्भट्ट भांडारेकरांनी सांगितलं, मला या दुःखात मुक्त करा. नाही सांगितलं. आम्ही असतो तर नक्की मागितलं असतं. पाहत नाही, आम्ही आजही मंदिरात गेल्यानंतर आमचा एकच पिढा असतो, पण असंख्य पिढा असतात. निर्भट्ट भांडारेकर देवाजवळ गेले, देवाच्या जवळ बसले, देवाच्या श्रीचरणावरती मस्तक ठेवलं आणि सांगितलं, जिजे मध्ये इंगळी खाजली असे, मला इंगळी चावलेली आहे, तुमची स्तुती करू. आणि निर्भट्ट भांडारेकर सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांची स्तुती करायला लागलेली आहे. आणि ती जशी जशी स्तुती करत होते तसं तसं त्यांचं विष कमी होत होतं आणि त्या दुःखातनं त्यांना आनंद मिळत होता, त्या दुःखातनं त्यांना मुक्ती मिळत होती. ती विंगोळिका स्तोत्र नावाचं स्तोत्र आमच्या मानवा पंथामध्ये आजही उपलब्ध आहे. हे निर्भट्ट भांडारेकर. शेवटचा क्षण पाहतो तुम्ही, देवाचा आणि भक्ताचा क्षण कसा असतो ना, तो निर्भट्टांच्या लीळेमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. शेवटचा क्षण निर्भट्ट भांडारेकरांच्या जीवनामध्ये आलेला आहे. सर्व 16 वर्षाच्या संविधानामध्ये निर्भट्ट भांडाऱ्यांना खऱ्या अर्थानं ते भविष्य दिसायला लागलेलं आहे. त्या अप्रोक्षाची झिंज निघाली, प्रत्येक गोष्ट दिसायला लागलेली आहे. भिक्षेला ज्यावेळेस निघाले त्यावेळेस त्या शाळेच्या जवळ जात होते, गुरुकुलाच्या जवळ जात होते, मध्ये विद्यार्थी अभ्यास करत होते आणि त्यांच्या लक्षात आलं की आता ही शाळा पडणार आहे. कुठल्या तरी देवता या शाळेचे खांब हलवतात, ही शाळा पाडतायत, मुलं या शाळेखाली दबून मरतील. आणि निर्भट्ट भांडारेकर मोठ्याने ओरडले, पोरे हो पळारे, शाळा पडते आहे. आणि पोरं तसेच बाहेर आले आणि बाहेर आलेले पोरं बाहेर येता न येता तो क्षणामध्ये शाळा कोसळल्या गेली. मुलं आपापल्या घरी गेल्या. आईनं सांगितलं, येणारे एक बाबा आहेत, त्या बाबांमुळे आम्ही वाचलो. निर्भट्ट भांडारेकरांचा संपूर्ण गावामध्ये, नांदेड शहरामध्ये सत्कार झाला. त्यांना सोपोस्कर भिक्षा भेटली. प्रत्येक ठिकाणी त्यांचा सत्कार केला गेला की तुमच्या कृपेने आमची मुलं वाचलेली आहेत. पण या सत्काराचं परिवर्तन असं झालं की जसे स्वामींच्या जवळ आले तसं त्यांना खरखरून ताप आला, अतिसाराचा त्रास चालू झाला आणि शेवटचा तो क्षण त्यांचा जवळ आला. अगदी अतिसाराच्या त्रासामध्ये त्यांची कपडे धुण्याचं सुद्धा सर्वज्ञांनी केलेलं आहे. पहा तुम्ही, एका भक्ताची अगदी अतिसाराने भरलेली कपडे असतील, भरलेले कपडे धुण्याचं काम ईश्वराने करावं, ही भक्ताची खऱ्या अर्थाने वाढलेली भक्तीची पातळी होती. आणि त्यांची कपडे धुण्याचं काम सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी केलं. आणि तो शेवटचा क्षण ज्यावेळी जवळ आला त्यावेळेस सर्वज्ञ स्वतः पळत गेले, त्यांची मान आपल्या मांडीवरती घेतली आणि सांगितले, भट्टो कालवंचना करू, आलेल्या काळाला वापस पाठवू का? त्यावेळेस निर्भट्टांनी सांगितलं, जीजी हे श्रीमुख पुन्हा भेटेल का? ही मांडी परत भेटेल का? कारण तुझ्या मांडीची उशी नशिबी कशी भेटेल आम्हा, तुझ्या मांडीची उशी आम्हाला कशी भेटणार आहे, परत भेटणार आहे काही उशी? देवाने सांगितलं, ते सांगू शकत नाही, काळाला थांबवू शकतो. नकोय मला असा काळ.
ज्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मला तुझं श्रीमुख पाहता पाहता शेवटचा श्वास घेण्याचं भाग्य लाभलेलं आहे, तो काळ मला थांबून काहीच कामाचा नाही, मला आजच शेवट असावा. आणि म्हणून निर्भट्ट भांडारेकरांच्या सर्वांच्या मांडीवरती खऱ्या अर्थानं तो शेवटचा क्षण आलेला आहे. आणि म्हणून जो खऱ्या अर्थानं ईश्वराचा भक्त असतो ना, त्याच्या जीवनामध्येच हा क्षण येत असतो, कुणाच्याच जीवनात येत नाही, कुणाच्याच नाही. आणि आमच्या जीवनात जर हा क्षण यावा असं आम्हाला वाटत असेल तर आम्हाला फक्त एकच करावं लागणार आहे, आमची बुद्धी परमेश्वराला अर्पण करावी लागणार आहे. परमेश्वराला जर आम्ही बुद्धी अर्पण केली ना, तरच खऱ्या अर्थानं आपण ईश्वर प्राप्तीकडे जाऊ शकतो. नाहीतर आमचं चाललेलंच आहे, चारी वाणी चारी खाणी जन्म आले जेतुले प्राणी. आम्ही 4 खाणीतनं जन्माला आलेलो आहोत, 84 लाख येऊन फिरून आलेलो आहोत. मग त्यात तुम्ही असाल, मी असेल, कोणी असेल, प्रत्येकाला 84 लाख येऊन फिरावे लागलेले आहेत. 83,09,999 येऊन आम्ही पूर्ण केलेले आहे. मनुष्य जन्म एक आम्हाला असा आहे की जो मुक्तीपथाचं द्वार उघडलेलं आहे. आणि या मनुष्य जन्मात आम्हाला मुक्तीपथाकडे जाता येणार आहे. जारद, अंडज, स्वेदज आणि उद्भिज या 4 खाणीत जीवात्मा जन्माला येत असतो. जारापासून जन्माला येणारी, अंड्यापासून जन्माला येणारी, उद्भिज म्हणजे बी पेरून ज्या वनस्पती जन्माला येतात ना, ते सुद्धा जीवच आहेत. जारद, अंडज आणि स्वेदज, स्वेदापासून जन्माला येणारे त्या उखा असतील, लिखा असतील, ढेकणं असतील, हे घामापासून जन्माला येणारी आहेत. या 4 वाणीमध्ये 4 खाणीमध्ये आमचा जन्म होतो आहे. पण त्यातला मिळणारा जो मनुष्य जन्म आहे ना, त्या मनुष्य जन्मामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं सारासार विचार करता येतो. सारासार विचार करण्याची एकमेव जागा फक्त मनुष्य जन्म आहे, कारण इथं आम्हाला बुद्धी भेटलेली आहे. या बुद्धीने आम्ही विचार करू शकतो. पहा तुम्ही, साधा कपडा घ्यायला आम्ही दुकानात गेलो ना, तरी सुद्धा त्या कपड्याची आम्ही मीमांसा करत असतो, हा किती दिवस टिकणार आहे. त्या कपड्याला 4 वेळेला पाहत असतो. मिळालेलं एवढं मोठं जीवन आहे, एवढा मोठा मनुष्य देह आहे, पण या देहाचा आम्ही कधीही विचार करत नाही की या मनुष्य जन्मामध्ये, या देहामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं मुक्तीपथाकडे जायचं आहे. विद्वत रत्न भास्कर भट्टांची ती ओवी आपण सुरुवातीला पाहिली होती की कर्मभूमीच्या पेटे नरदय लाभले अवचटे, मुक्ती रत्न घ्यायचे गोमटे जाऊ मृत्यू पावे. तुम्ही आपण कर्मभूमीच्या बाजारात जन्माला आलेलो, इथं आम्हाला हे नरदेह भेटलेलं आहे, मनुष्य देह भेटलेला आहे की त्या नरदेहाची महिमा अगदी प्रत्येक धर्मशास्त्रात, प्रत्येक ग्रंथात, प्रत्येक संतांनी मुक्त कंठाने गायलेली आहे की मनुष्य जन्मामध्येच खऱ्या अर्थानं आम्हाला मुक्तीचं सार्थक जोडता येतं, कुठेच जोडता येत नाही. कारण आमचा जो बुद्धी आहे, पण त्या बुद्धीचा वापर आपण करतो काय? त्या बुद्धीचा वापर आपण खऱ्या अर्थानं आसार वस्तूंकरता करतो आहोत. त्या बुद्धीचा वापर तर आपण ईश्वर प्राप्ती करता केला पाहिजे, परमेश्वर धर्माकरता केला पाहिजे. परधर्म आमचं जीवन असलं पाहिजे. परधर्माने खऱ्या अर्थानं आम्हाला त्या जीवनाला समर्पित करता आलं पाहिजे, जे जीवन या माऊलीने केलेलं आहे. पहा तुम्ही, आप्पा असतील, आप्पांच्या जीवनामध्ये फक्त धर्म आणि धर्मच होता. कारण धर्म रक्षती रक्षता. तुम्ही धर्माचं रक्षण केलं, धर्म तुमचं रक्षण करणारा. पण आम्ही धर्माचं रक्षण करतच नाही आहोत, आम्ही धर्मापासून दूर चाललेलो आहोत. पहा तुम्ही, मनुष्य जन्मात आल्यानंतर 4 पुरुषार्थ पूर्ण करायचे आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यातला धर्म नावाचा पुरुषार्थ आम्ही विसरून गेलो आहोत. अर्थ आणि काम या 2 पुरुषार्थाच्या पाठीमागे आमची ससेलपट चाललेली आहे. आणि मोक्ष नावाच्या पुरुषार्थाबद्दल आम्ही वल्गना करायला लागलो. कुणी पाहिलाय मोक्ष, कुणी पाहिली मुक्ती? पण हे 4 पुरुषार्थ प्रत्येकाला पूर्ण करायचे आहे. त्यातला धर्म ज्यावेळेस आम्ही विसरतो ना, त्यावेळेस आमच्या जीवनाचा वाताहा झालेला असतो. पाहतो, गेल्या 5 वर्षापूर्वीचं मृत्यूचं तांडव सर्व विश्वाने अनुभवलेला आहे, कारण धर्माचा लय चाललेला होता. पण तेच तांडव आमच्या भारतामध्ये कमी अनुभवाला भेटलं. त्याचं कारण इथं धर्म जिवंत आहे, संत जिवंत आहे, संत वचन जिवंत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही कर्मभूमी आहे की जिथं कर्माचा विपाक निर्माण होत असतो. सत्य आणि असत्य कर्म आम्हाला इथं लागत असतं. पाप पुण्याची निष्पत्ती आम्हाला कर्मभूमीमध्ये मिळत असते. आणि म्हणून या कर्मभूमीमध्ये पहा तुम्ही, ते तांडव आम्हाला तिथं पाहायला भेटलं नाही. जी इटली खऱ्या अर्थानं मेडिकल क्षेत्रामध्ये नंबर 1 ला आहे, तिथं मृत्यू खऱ्या अर्थानं आम्हाला त्या बुलडोजरने ओढावे लागले, कारण अंतविधी करण्याकरता सुद्धा कोणी शिल्लक राहिलेलं नाही. इतकं भयानक तांडव त्या इटलीमध्ये पाहायला भेटलं. पण तेच तांडव आम्हाला भारतात दिसत नाही. त्याचं कारण इथं खऱ्या अर्थानं त्या धर्मशास्त्रावरती आमची श्रद्धा आहे, आमची बुद्धी त्या धर्माला अर्पण असली पाहिजे. जर बुद्धी धर्माला अर्पण असली तरच जीवनामध्ये शेवट आमचा चांगला होणार आहे, नाही तर अन्यथा आमचा जीवनाचा शेवट कधीच चांगला होऊ शकत नाही. आमच्या जीवनाचा शेवट आम्हाला चांगला करता आला पाहिजे. मृत्यूनंतरची तयारी आम्हाला करता आली पाहिजे. आणि मृत्यूनंतरची तयारी जर आम्हाला करायची असेल तर त्या बुद्धीने आम्ही तो सारासार विवेक करून खऱ्या अर्थाने ईश्वर भक्ती आमच्या जीवनामध्ये उतरवली पाहिजे.
आणि ज्यांच्या जीवनामध्ये ईश्वर भक्ती उतरवलेली असते ना, त्यांना त्या मरणाची भीती कधीच नसती, कधीच नसती. मरणा मारून विजयी व्हावे जीवन ते माझे, मरणाचे ते कधी नसावे माझ्यावर ओझे. जो खऱ्या अर्थानं परमेश्वराला अनन्यभावे शरण गेलेला आहे, जो खऱ्या अर्थानं परमेश्वर भक्तीमध्ये स्वतःला ज्याने लीन करून घेतलेला आहे, असा जो भक्त आहे, तो भक्त परमेश्वर भक्तीशिवाय जगू शकत नाही, परमेश्वराशिवाय नाही राहू शकत. आमच्या बाईसाबाईंना ज्यावेळेस निरोप भेटला की सर्वज्ञांच्या बाबतीत ऐसे ना ऐसे करता झाले, स्वतःला लगेच होडीत झोपून दिलं आणि परमेश्वराच्या विरामध्ये त्या लीन होऊन गेलेल्या आहेत. तो भक्त परमेश्वराशिवाय राहू शकत नाही. हे तर प्रेमिया भक्त होते. इथं तर आम्ही खऱ्या अर्थानं नामस्मरणानं प्रेमाची जोड जोडून घेणार आहोत. नामस्मरण आम्ही केलं, अन्नदान आम्ही केलं तर आम्हाला प्रेमाची जोड भेटणार आहे. ईश्वर प्रेमाचे खऱ्या अर्थाने आम्ही अधिकारी होणार आहोत. आणि म्हणून या जीवात्म्याने केलेली जी भक्ती होती, त्या भक्ती तत्वानुसार खऱ्या अर्थानं आजचा हा थोडासा दशक्रिया विधी तुम्हाला वेगळा वाटत असेल, परंतु हा त्या तत्वज्ञानानुसार चाललेला आहे. कारण ज्या तत्वज्ञानाला त्यांनी अनन्य भावे शरण गेलेला आहे. कारण त्या तत्वज्ञानाबद्दल सांगताना द्वारकाधीश सांगतात की अनन्य चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वाम्यम. जो फक्त अनन्य गतीने मला शरण आलेला असेल ना, त्याचा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी माझी आहे. त्याचा खऱ्या अर्थानं योगक्षेम कसा चालवायचा तो खऱ्या अर्थानं माझ्या हातात आहे. आणि म्हणून तो योगक्षेम ज्या अनन्य गतीनं जो भक्त शरण जातो त्याचा योगक्षेम चालवणारा तो परमात्मा आहे. आणि म्हणून त्याला मुक्तीकडे नेणाराही तोच परमात्मा आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याच्या भक्तीमध्ये लीन असलेल्या या कैवल्यवासी शिलाई आज आपल्यातनं निघून गेलेल्या. जाताना दुःखाचे शब्द देत असताना तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, आज प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्या अनेक आठवणी दडलेल्या असतील. तुम्ही सर्व त्यांचे आप्त आहात, सुटके आहात, तुम्ही सर्व जवळचे आहात. तुम्ही त्यांना प्रत्येक जीवन त्यांचं प्रत्येक गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहे की जीवनामध्ये संयम किती असावा. मी तर मला जेव्हापासून मी त्यांना बघतोय तेव्हापासून कधी त्यांना रागवताना बघितलं नाही. कधी त्या खूप रागवल्या असतील कुणावरती नाही अनुभवाला आलं, कधीच नाही, कधीच अनुभवलं नाही. अगदी संयम किती असावा ना, तो संयम आम्हाला त्यांच्याकडनं शिकता येणार आहे. स्मितभाषी होत्या, मितभाषी होत्या, फार बोलतच नव्हत्या, पण जे बोलत होत्या ना ते महत्वाचं बोलत होते. दिलेलं प्रत्येक वचन असेल, दिलेली प्रत्येक गोष्ट असेल, ती संसाराकरता उपयोगी पडणारीच गोष्ट होती. मुलांनाही त्या गोष्टीची आठवण होणार आहे. आज त्यांच्या निमित्तानं तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळणार आहेत. येणारच आहे, कारण ती ममता आहे, माया आहे, ती लावलेला जो जिव्हाळा आहे तो जिव्हाळा आज आठवणार आहे. पण त्या अश्रूच्या रूपाने आठवण्यापेक्षा त्यांनी केलेला धर्म जर आम्ही आठवला आणि तो जर आमच्या जीवनात उतरवला तर खऱ्या अर्थाने त्या मायेचं सार्थक होणार आहे. त्यांच्यामध्ये जो धर्म होता, हातामध्ये जी स्मरणिका होती, जी गाठी होती ना, ज्या गाठीने परमेश्वराची गाठ बांधलेली आहे, ती गाठी खऱ्या अर्थाने परमेश्वराकरता हातात घेतलेली होती. आणि तो धर्म आम्हाला उतरवता आला पाहिजे. 4 पुरुषार्थातला एक पुरुषार्थ जर आम्ही पूर्ण करण्याचा आज शिकलो ना तरी खूप होणार आहे. 2 पुरुषार्थ आमची चाललेलीच आहे. अर्थ आणि काम या पुरुषार्थाच्या पाठीमागं आमची ससेलपट चाललेलीच आहे. पण धर्म नावाचा पुरुषार्थ आम्हाला शिकणं गरजेचं आहे. दशक्रिया विधीच्या निमित्तानं त्या जीवात्म्याच्या प्रत्यर्थ आपल्याला त्याचं गुणगान करायचं आहे. गेलेली ती जी माऊली असेल त्या माऊलीचे गुण आपल्याला आठवायचे आहेत. पण त्या सर्व गुणांमधला श्रेष्ठ गुण जर कुठला असेल तर तो आहे धर्म. तो धर्म आम्हाला आठवता आला पाहिजे. कारण तो धर्म जर आम्ही आठवला तरच आम्ही खऱ्या अर्थानं त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने येऊन त्यांना श्रद्धांजली दिल्याचं सार्थक होणार आहे. इथे आल्यानंतर आपल्याला दुःख होणार आहे. दुःख तर कसं आहे, दुःखाबद्दल सांगताना सुद्धा द्वारकाधीश भगवद्गीतेमध्ये आम्हाला सांगतात की दुःख आलंय मग शाश्वतम. हे दुःखाचं आलंय आहे. इथं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक गोष्टीचं दुःख आहे, प्रत्येक गोष्टीचं दुःख आहे. दुःखाच्या व्यतिरिक्त इथं काहीच नाही. कारण हे आलय म्हटलेलं आहे. आलय असं समुद्राला म्हटलं जातं. इथं आलय आहे, इथं दुःखच आहे. पण या दुःखाला सुद्धा वाचा फोडायची असेल तर ती फक्त ईश्वर भक्तीमध्ये आहे. ईश्वर नामामध्ये जर तुम्ही लीन झालात तर खऱ्या अर्थाने त्या दुःखाला वाचा फुटणार आहे. कारण इथं प्रत्येकाला सुखाचा शोध घ्यायचा आहे. दुःख पाहता पर्वता एवढी, सुख जवा एवढे. दुःख खूप मोठं जरी असेल तरी सुद्धा सुख कमी जरी असलं तरी तिथे त्या सुखाचा शोध ईश्वर नामामध्ये आम्हाला घ्यायचा आहे. आणि त्या सुखाचा शोध घेत घेत गेलेले हे जीवात्मा आहे खऱ्या अर्थाने ईश्वर प्राप्तीकडे गेल्याशिवाय राहत नाही. यात तिळमात्र शंका नाही, तिळमात्र शंका नाही. कारण ईश्वराचं नाम ज्याच्या मुखात आहे ते मुक्तीपथाकडे जाणार आहे. भगवंताचं ते वचन आम्ही अगदी दुसऱ्या गोष्टी करता वापरतो. अंतकालेच मामेवा, बाबा ठीक आहे ना, सांगितलं देवानी अंतकाळी देवाचं नाव घेऊ. पण अंतकाळ कसा येणार आहे आम्हाला काय माहिती आहे. कफवात पित्त, शेवटच्या क्षणी एक तर कफाने, वाताने किंवा पित्ताने आपल्याला जायचंच आहे. पण अंतकाळ आमचा कसा येणार आहे, बेडका गळ्यात गुतेल का, तर आमच्या प्रपंचाची वासना राजा जडभरतासारखे आम्हाला टोचेल का, आम्हाला नाही माहिती. आणि म्हणून त्याचा आम्हाला सतत अभ्यास करावा लागणार आहे, सतत त्या नामात लीन राहावं लागणार आहे. त्यावेळेस अंतकाली ईश्वराचं नाव आठवणार आहे.
अंतकाली सहजासहजी ईश्वराचं नाव आठवत नाही. पहा तुम्ही, 100 मार्काचा पेपर पूर्ण करण्याकरता पोराला वर्षभर अभ्यास करावा लागतो. त्यावेळेस कुठे ते 100 पैकी त्याला 35-45 मार्क भेटतात. पण हा पेपर आम्ही सोडत असताना खऱ्या अर्थाने जीवनाचा पेपर आम्हाला सोडवायचा आहे, की जो कधीही पूर्ण होत नाही. जन्म शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितला, की जो पूर्ण आहे म पूर्ण आहे, पण न कधी पूर्ण होत नाही. कुणाचाच पूर्ण झाला नाही, रावणाचा सुद्धा नाही. ज्या रावणाकडे 14 चौकड्याचा सोन्याचा वाडा आहे, त्या रावणाच्या सुद्धा 3 अपेक्षा अपूर्ण राहिलेल्या आहेत. त्याला एक बायपास करायचा होता, आताच्या भाषेत एक शिडी करायची होती आपल्या लोकांकरता, की ज्यांना डायरेक्ट स्वर्गाला जाता यावं. ती शिडी राहून गेलेली आहे. त्याला एक खांब तयार करायचा होता, जो स्वर्गापर्यंत पोहोचेल, तो खांबही राहून गेलेला आहे. 3 अपेक्षा रावणाच्या राहून गेलेल्या आहेत. पहा तुम्ही, रावणासारखा श्रीमंत नाही. आमची श्रीमंती कुठे 1,00,000-2 लाखात असेल, 5-50 लाखात असेल, पण रावणाची जी श्रीमंती होती ती अत्यंत मोठी होती. पण रावणासारखी भक्ती सुद्धा कुणाचीच नाही. पहा तुम्ही, रावणाबद्दल अनेक विभत्स कथा आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. रावणाबद्दलचे अनेक मतांतर आमची झालेली असतील, पण रावणामध्ये भक्ती नावाचा एक गुण चांगला होता. पहा तुम्ही, गुण घेतला पाहिजे माणसाचा. आमच्यात नाही तो गुण. आमची भक्ती तितकी पराकोटीला जाणे इतकी नाही, रावणा इतकी. रावणाची महिमा सांगताना सर्वजण सांगतात की भाव कसा असला पाहिजे, रावण पेंगियासारखा. किती पराकोटीचा भाव आहे. आमची नुसती बोट कापलं ना तरी सुद्धा आम्ही त्या बोटाकडे पूर्ण व्यथित झालेलो असतो. स्वतःची मान कापून पिंडीवरती अर्पण करून टाकायची पराकोटीची भक्ती आहे. 1 वेळेला नाही, 2 वेळेला नाही, 10 वेळेला. म्हणून त्यांना दशानन म्हटलेला आहे. ही रावणातली भक्ती आम्हाला पाहता आली पाहिजे. प्रत्येक दुष्जन आहे नाही तर दुर्जन आहेत, प्रत्येकामध्ये दुःशास आहेत, प्रत्येकामध्ये दुर्योधन लपलेलाच आहे. पण तो दुर्योधनामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला सुयोधन शोधता आला पाहिजे. दुर्योधनामध्ये जर आम्ही सुयोधन शोधला ना तरच आम्ही आमच्या जीवनाचं सार्थक करणार आहोत. मग या बुद्धीला हेच तर काम द्यायचं आहे ना, की दुर्जनांमधला सद्गुण आम्ही घ्यायचा आहे. कारण सद्गुणाचा साठा जर आमचा वाढला तरच खऱ्या अर्थाने पुण्यकर्माचा साठा आमचा होणार आहे. आणि पुण्यकर्माचा साठा आमचा झाल्यानंतरच आम्ही ईश्वर प्राप्तीकडे जाणार आहोत. कारण आम्हाला स्वर्गाची अपेक्षा नाही आहे, स्वर्गातनं वापस येणार आहेत. त्याचं उदाहरण तुम्हाला मी दिलं, की स्वर्गातनं आम्हाला वापस नाही यायचं आहे. आम्हाला जायचंय कुठं, यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, की जिथे गेल्यानंतर परत वापस येण्याची अपेक्षा नाही आहे. जिथे गेल्यानंतर खऱ्या अर्थानं परमेश्वराच्या चरणी लीन व्हायचं आहे. अशा त्या परमेश्वर भक्तीकडे गेलेल्या या माऊलीला खऱ्या अर्थानं आज शेवटचा निरोप द्यायचा आहे. तो आत्मा आज तुमच्या आमच्या सर्वांमध्ये उपस्थित आहे. त्या सर्व गोष्टी तो अनुभवतो आहे. कारण 240 तास 80 प्रहरापर्यंत जो जीवात्मा याच भूतलावरती आहे, त्यांचा केलेला अंतविधी असेल, शिव असेल, घराची वळचणी असेल, इथपर्यंत येण्या जाण्याचं त्याचं सतत चाललेला एरझरा आहे. या एरझरा थांबवून आज खऱ्या अर्थानं तो त्याने केलेल्या कर्मविपाकाप्रमाणे त्याच्या कर्मानं त्याच्या कर्माकडे तो जाणार आहे. त्या परमेश्वर प्राप्तीकडे तो जाणार आहे. आणि म्हणून 80 प्रहरापर्यंत जीवात्मा आमच्यात आहे. आज प्रत्येक गोष्ट तो जीवात्मा या ठिकाणी ऐकतोय, अनुभवतोय. पण त्याच्यातला धर्म जर आम्ही घेतला, धर्म नावाचा गुण जर आम्ही अंगीकार केला, तर खऱ्या अर्थानं आमच्याही जीवनाचं सार्थक होणार आहे. आमचं त्यांच्याशी असलेले जे नातेबंध आहेत, जे सगळे संबंध आहेत, जे सोयर संबंध आहेत, त्या सोयर संबंधाचंही सार्थक होणार आहे. आणि आजच्या दिवशी त्याला निरोप देताना एकच सांगावं लागणार आहे, की बाबा, गेलेल्या ज्या माऊली असतील त्या माऊलीला एकच सांगावं लागणार, की आई, तुझ्यात जो धर्म होता तो धर्म मी माझ्यात उतरवणार आहे. मी माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ईश्वर भक्तीशिवाय वेगळं काहीच करणार नाही. कारण ईश्वर भक्तीशिवाय जीवनामध्ये दुसरी कुठलीही गोष्ट सार्थक नाही आहे. कलियुगामध्ये उद्धारायचं असेल तर फक्त नाम सामर्थ्य आहे. प्रत्येक धर्मग्रंथाने, प्रत्येक शास्त्राने, प्रत्येक पंथाने एकच गोष्ट सांगितलेली, ती नामस्मरण आहे. आणि त्या नामस्मरणानेच आपण मुक्तीकडे जाणार आहोत. आणि या मुक्तीपथाकडे गेलेल्या माऊलीला आजचा शेवटचा निरोप देताना खऱ्या अर्थानं बंधूंनो, तुम्हा सर्वांना एकच सांगेल की तुमच्या जीवनामधला धर्म तुम्ही आपल्यामध्ये जागृत केला पाहिजे. कारण आपल्या जीवनातला धर्म जोपर्यंत जागृत होत नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचं कुठेही सार्थक होणार नाही. आमच्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर आमच्यातला धर्म जागृत करावा लागणार आहे. आम्हाला 4 पुरुषार्थ पूर्ण करायचे सांगितलं हिंदू शास्त्राने, पण 4 पुरुषार्थातला धर्म नावाचा पुरुषार्थ आम्ही जर घेतला तर धर्म नावाचा पुरुषार्थ आम्हाला उद्धरणार आहे. कारण धर्मो रक्षती रक्षता, धर्माने तुमचं रक्षण होणार आहे. इथं तर मृत्यूचं दुःख प्रत्येकाला आहे. जातस्य ध्रुवमृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिद्यार्थे नत्वं शोचितुमर्हसि. भगवंताने अर्जुनाला निमित्त करून सांगितलं की जन्माचा आणि मृत्यूचा तू फार शोक करू नको, फार दुःख करू नको. कारण तुला या ठिकाणाहून जात असताना खऱ्या अर्थानं तू जे जोडलेलं आहेस ना, त्या जीवनामधलं कर्म तुझ्या सोबत येणार आहे. आणि हे चांगलं कर्म जर असेल तर आम्हाला ठामपणे ते ईश्वरच भेटणार आहे.
त्या मरणाचं वजा आमच्यावर राहणारच नाही. मरणा मारून विजयी व्हावे जीवन ते माझे, मरणाचे ते कधी नसावे माझ्यावर ओझे. मरण तर प्रत्येकाला होणार आहे, कारण मरणाशिवाय मुक्तीकडे जाऊ शकत नाही. मुक्तीचा शुभारंभ मरणाचं द्वार आहे आणि मृत्यूचं द्वार आहे. आणि म्हणून आम्हाला मृत्यू अटळ सत्याला प्रत्येकाला कवटाळायचं आहे. आणि म्हणून त्याची भीती आमच्या मनात नसता खऱ्या अर्थानं आम्ही जर पूर्वतयारी केली, मरणानंतरची तयारी केली आणि जरा ते ईश्वराचं नाम घेतलं तर जलद गाडीनं आपण ईश्वर प्राप्तीकडे नक्की जाणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या दिवशी या ठिकाणी या माऊलीच्या निमित्तानं होणारी ही दशक्रिया विधी आणि या दशक्रिया विधीच्या निमित्तानं या माऊलीला अखेरचा निरोप देताना मी एकच सांगेल, आमच्या सर्व केशवाश्रमस्थ परिवाराच्या वतीनं, त्याचप्रमाणे निफाड संस्थांचे संचालक आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय आचार्य प्रोफेसर चिरडे बाबाजींच्या वतीनं आईंना भावपूर्ण अशी आदरांजली समर्पित करतो. आईंच्या निमित्तानं आईंच्या पाठीमागे असलेले त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव किशोर भाऊ, सचिन भाऊ, सौभाग्यवती मीनाताई, त्यांच्या सुना, नातवंड असलेला संपूर्ण कुटे परिवार यांना जे दुःख झालेलं आहे ते दुःख सहन करण्याची परमेश्वराने शक्ती द्यावी. त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्या आईच्या मायेला ते आज पुरके झालेले आहेत. ज्या घराचा कळस आप्पांच्या नंतर आज यथावतपर्यंत टिकून होता तो कळस आज कोसळलेला आहे. आणि म्हणून या आईच्या जाण्यानं त्या आईच्या मायेपासून, त्या आईच्या छत्रापासून पोरकं झालेले संपूर्ण कुटुंब हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी ही साधनता त्याच्या नम्राशी प्रार्थना करतो. आणि या कुटे परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत. साधनदाता श्री चक्रधर महाराज आईंना आपली कैवल्य प्राप्ती देणार आहेत, यात तिळमात्र शंका नाही. कारण ज्यांनी नाम जपलेला आहे त्यांनी नामेची प्राप्ती जीवा, तो नामाने खऱ्या अर्थाने ईश्वर प्राप्तीपर्यंत जाणार आहे. आणि म्हणून जिच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने त्या ईश्वराचं नाम होतं, कथा वार्ता होत्या, लीळा होत्या, त्या प्राश्चिताने जिने आपल्या जीवनाचा इतिहास केलेला आहे ते प्राश्चित सुद्धा तिला नक्कीच मुक्तीकडे नेणार आहे. म्हणून या आईला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली देऊन मी माझ्या विवचनाला या ठिकाणी विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आणि यानंतर आदरणीय महंत श्री दादेराज बाबा